आवाज सर्वसामान्यांचा। मान तालुक्यातील डोंगराळ भागात नवनाथ क्रीडा मंडळ दोरगेवाडी यांच्या वतीनं कबड्डी आणि क्रिकेटचे रंगतदार सामने पार पडले। यावेळी मानखटाव तालुका सोडून इतर तालुक्यातील संघांनी चांगला सहभाग दर्शवला होता। निसर्गाची साथ, त्यात सभासदांचे कष्ट आणि संघांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने सामने अतितटीचे रंगतदार पार पडले। मागच्या 2 दिवसात पावसाने चांगला जोर धरला होता, त्यामुळे सामने होणार की नाही याची दास्ती लागली होती। परंतु रविवारी पावसाने उघडीप दिल्याने सामने चुरशीने खेळवले जात होते। गावात सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त 30 ते 40 वर्षांच्या परंपरेनुसार सामने पार पडत आहेत। त्यानिमित्ताने रविवार, सोमवार 10 आणि 11 तारखेला सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते। दुर्मिळ खेळापाड्यातील अनेक खेळाडू नॅशनल लेव्हलला पोहोचलेत अशी माहिती प्रशिक्षकांनी दिली आहे। उत्कृष्ट आणि शांततेत सामने पार पाडण्याची या गावची परंपरा यावेळी दिसून आली। यावर्षी राज्य पातळीवर खेळणाऱ्या संघांनी दोरगेवाडीत हजेरी लावली होती। मंडळाचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आल्याने खेळाडूंनी समाधान व्यक्त केले। पावसाने उघडीप दिल्याने खेळाडू आणि प्रेक्षक समाधानी दिसून येत होते अशी माहिती दोरगेवाडीचे कार्यसम्राट सरपंच काकासो दोरगे यांनी दिली। रविवार, सोमवार महिला, पुरुष कबड्डी आणि क्रिकेटचे सामने खेळवले गेले। 30 वर्षांची परंपरा असलेल्या या डोंगराळ वाडीत मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणाहून संघांनी हजेरी लावली होती। ऑनलाईन पद्धतीने 3 ते 4 जिल्ह्यातील संघांनी चांगला प्रतिसाद दर्शवला होता। दुसरीकडे कितीही पाऊस आला तरी सामन्याला व्यत्यय येणार नाही याची काळजी सरपंच काकासो दोरगे आणि नवनाथ क्रीडा मंडळातील सभासदांनी घेतली होती। अशा तऱ्हेने गावची परंपरा नेहमीच विकास कामे पार पाडण्याची आहे। मुंबईकर मंडळी आणि गाव एकजुटीने सिद्धनाथ यात्रा उत्सव स्पर्धा शांततेत पार पाडत असतात। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आज इथे दोरगेवाडी होते चांगले चमकदार कबड्डीचे महिला पुरुष गटाचे आणि चमकदार सामने खेळवले जात आहेत आणि पावसानं बी बऱ्यापैकी साथ दिली आहे चांगली असं दिसतंय। नाहीतर गेले 2-3 दिवस झालं आभाळात नुसते पाऊस पडत असल्याने चांगलाच व्यत्यय येत होता। तर आज या ठिकाणी सामने चांगले चाललेले आहेत आणि खेळाडू बी खुश आहेत। तर आपण जाणून घेणार आहोत। आता आपल्या पुढे माजी सरपंच आहेत। सर, काय सांगाल? आमच्या गावची नेहमीच परंपरा आहे उत्कृष्ट सामने बिगर तक्रारीचे सामने पार पडणं हीच आमची या गावची परंपरा आहे पहिल्यापासून। अच्छा। आणि जवळजवळ 30-40 वर्षापासून सामने आम्ही भरवतो। व्यवस्थित क्रीडा पार पाडची परंपरेप्रमाणे 8 ते 10 दिवस चालूच असते। अच्छा। आता उद्यापासून आमचा यात्रेची समाप्ती होत आहे। उद्या समाप्ती होणार आहे। अच्छा, ही किती वर्षाची परंपरा आहे यात्रेची? सुमारे यात्रेची परंपरा फार जुनी आहे। बरं। पूर्वजांपासून चालू आहे, जवळजवळ 100 वर्षापासून। वा। पण सामने आमचे 40-42 वर्षापासून चालू आहे। म्हणजे सामने तसं तुम्ही 40 वर्षापासून हे सामने भरवत आहे कबड्डीचे? हो। अच्छा, कबड्डी क्रिकेटचे? हो। अच्छा, काय सांगाल? हां सर, मी सचिन विला दोरगे। सिद्धनाथ यात्रेनिमित्त हे सामने आयोजित केले। तर आमचे संस्थापक आमचे नानासाहेब दोरगे बुवा यांनी हे मंडळ स्थापन केलेलं आहे। तसेच काकासाहेब दोरगे। अच्छा। आणि आमचे गणेश ठोंबरे, आप्पासाहेब दोरगे, गणेश दोरगे, तसेच सगळे आमचे मंडळाचे कार्यकर्ते छगनबाई आणि तसेच लालाभाऊ यांनी हे मंडळ स्थापन केलेलं आहे। अच्छा। आणि यांना नानासाहेब दोरगे आमचे बुवा, आमचे म्हणजे आता त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांनी वाहत आहे। अच्छा। आता ते 2 तारखेला त्यांचं आकस्मिक निधन झालं। त्यांनी हे मंडळ स्थापन केलेलं आहे। अच्छा। आणि त्यांच्या ह्याच्यातून आम्ही हे सगळं पुढे नेत आहे। त्यांना आम्ही सहकार्य करत आहे सगळ्यांना आणि आमचे सामने एकदम व्यवस्थित पार पडत आहेत। अच्छा। कुठलीही स्वार्थी भावना म्हणजे प्रत्येक लेडीज असून द्या, कुठलाही संघ असून द्या, त्यांना आम्ही उत्स्फूर्त म्हणजे पुढे जावे, कुठल्याही लेवलला जावेत त्यासाठी आम्ही सामने भरवत आहोत। अच्छा। आणि आमचे मंडळ छोटंसं आहे। आमचे कार्यकर्ते मुंबई लेवलला आहेत कामाला, पण ते मुंबईवरून 2 दिवस या सामन्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद देतात। आणि आमचे काकासाहेब दोरगे सरपंच हे भरकोस आमचे म्हणजे त्यांनी ह्या कबड्डीसाठी ना एकदम रक्त वाहिले। अच्छा। मंडळासाठी फार मेहनत। मंडळाचे अध्यक्ष आमचे आणि दत्तासाहेब दोरगे हे उपाध्यक्ष मंडळाचे, यांनी भरपूर आमच्या मंडळासाठी सामने असल्यापर्यंत आणि सामनेचे नियोजन करेपर्यंत त्यांनी भरपूर सगळ्यांना सहकार्य म्हणजे सगळ्यांसाठी सगळ्यांना हे करत आहेत। म्हणजे
हे करत स्टेबल करत आहेत ते स्टेबल करत. हां. अच्छा. आणि आमचे छगनबाई हे उपसरपंच गावचे आणि आमचे दादासाहेब दोरगे अच्छा. हे सगळं म्हणजे आम्हाला असं उर म्हणून येतं की आम्ही सामने संपवतो म्हणजे कुठल्याही ह्यातून नाही, बंदरातून नाही. म्हणजे एक म्हणजे राजकीय देश हेतू बाजूला नाही. ठेवून सगळं फक्त हेतू आमच्या बाजूला म्हणजे ठेवून कसं तुम्ही आहे, काम महिला करता. मंडळ आहे, हे महिला मंडळ हां. हे संघ याचा त्यांना आम्हाला एक हे ते प्लॅटफॉर्म द्यायचा आहे त्यांना अच्छा. की त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी घडावं, त्यांनी काहीतरी घडावं म्हणजे आमच्या मंडळाचं नाव पुढे यावं, अच्छा. त्यांनी घ्यावं असं आम्हाला वाटतंय. अच्छा. असं असतं. आणि बबन जरग हे आमचे प्रेरणास्थान, ह्यांनी मंडळाला एक लेवल दिली म्हणजे त्यांचं आम्ही नाव घेऊ शकत नाही त्यांचं, अच्छा. पण त्यांनी खूप आमच्यासाठी केलेलं आहे. केलेलं आहे. केलेलं आहे आणि भरपूर आम्हाला साथ दिलेली आहे, पण ते आता आमच्यामध्ये नाहीत. हे आम्हाला खूप दुःख वाटतं आणि उणीव वाटते. खंत आणि दुःख खंत वाटते, वाटते, उणीव भरपूर भासते. उणीव वाटते. अच्छा. तर सरपंच शेवटी काय सांगाल, किती संघ आज आले, कुठून आले? सामने कमीत कमी सांगली, बारामती, हां. विटा, कडेगाव, सातारा, अच्छा. सोलापूर असे बाहेरून भरपूर संघ आलेले आहेत. हां. आणि आम्हाला काल तर असं वाटत होतं की सामनेच होणार नाही, अच्छा. एवढं पावसाचं वातावरण होतं. अच्छा. पण एक निसर्गाची साथ अच्छा. आणि सभासदांचं कष्ट हां. कामी आलं, संघांचं बी म्हणजे भरपूर रिस्पॉन्स. अच्छा. त्यांचं बी जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे, अच्छा. कारण त्यांनी आम्हाला भरपूर रिस्पॉन्स दिला. अच्छा. टायमिंगला पोचतात आणि वाटत नव्हतं की सामनं एवढं जोरात होती. अच्छा. महिलांचं कमीत कमी 18 टीम आल्या आणि 18 एका चढीत एक टीम आहे, एकाच एकचं, आणि 38 किलोच्या 28-30 टीम आहेत. अच्छा. आपल्या मान खटावच्या किती 4-5 टीम आहेत, मान खटाव सोडून एवढ्या टीम आलेल्या आहेत. मान खटाव सोडून बाहेरच्या टीम, बाहेर परगावून चांगल्या टीम आले, चांगल्या टीम संघ चांगले आले. चांगले संघ आलेत. सामने एकदम आता मध्यंतरापर्यंत आलेत, सकाळी हां. 12-1ला चालू झाले सामने. अच्छा. मस्त चाललेत, कोणाच तक्रार नाही, कारण आमच्या मंडळाची परंपरा आहे. अच्छा. आमच्या मंडळाला बक्षीस नाही राहिलं तरी चालेल, पण हां. इथं तक्रार, पार्सलिटी हा विषय कधीच नसतो. अच्छा. त्यामुळं छोट्या गावात हॉटेलची सोय नाही, येण्या जाण्याची सोय आता जया भाऊच्या माध्यमातून रोड चौबाजून चांगले झाले, रस्ते वगैरे चांगले झाले, 1 नंबर झालेत, पहिले नव्हते. अच्छा. छोटं गाव, चहा पाण्याची सोय नाही, नाश्त्याची सोय नाही, पण प्रत्येक मंडळाला असं वाटतं की ही गाव पार्सलिटी नाही, हां. तिथं खेळाला महत्त्व दिलं जातं. अच्छा. इथं म्हणजे चांगली टीम, लांबून टीम आली हां. किंवा जवळची मंडळाच्या टीम आहे हां. असा विषय नसतो. इथं जो चांगला खेळ करतो तो पहिला नंबर पटकवतो. अच्छा. त्यामुळं सगळ्या टीमला हे अपेक्षाच आहे की इथं गेलं ना खेळाला महत्त्व आहे, गावाला महत्त्व नाही. त्यामुळे सामने अगदी उत्तम चाललेत. आता थोड्या वेळात आम्ही आता त्यांची जेवणाची सोय करणार आहे. वा. तरी हां. पण सामने 6-7 वाजेपर्यंत संपतील. अच्छा. आणि नंतर जयाभाऊचा कार्यक्रम, दोरगेवाडी रस्त्याचं उद्घाटन होणार आहे, अच्छा. ते बी थोड्याच वेळात येतील. अच्छा. त्याची बी तयारी चालू आहे. वा. तुम्ही बघू शकता आता बाहेर भाऊंचे बॅनर वगैरे आत सगळे ग्राउंडवर लावले. अच्छा. आणि दुसरी गोष्ट, मंडळाचे अंपायर, लाईनमॅन अजिबात आम्हाला 1 रुपया खर्च करून बाहेरील लोकांना बोलावं लागत नाही. तर आज या ठिकाणी दोरगेवाडी येथे कबड्डीचे सामने सुरू झालेत. महिला आणि पुरुषाचे सामने सुरू आहेत. तर आता इथे खेळाडू आहेत, त्यांना आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर तुम्ही कुठून आला? सातारा. काय तुमच्या म्हणजे संघाचं नाव? श्री शिवाजी उदय मंडळ सातारा. शिवाजी? श्री शिवाजी उदय मंडळ सातारा. श्री शिवाजी उदय मंडळ सातारा. बरं, आत्तापर्यंत तुम्ही इथे दोरगेवाडीत किती वर्ष झाली आता? आम्ही दोरगेवाडीत पहिल्यांदाच यावर्षी खेळायला आलेलो. पहिला तुम्ही? आमच्या टीममधले सगळे प्लेयर तसे स्टेट लेवलला खेळलेले आहेत. आणि सातारा जिल्ह्यात जेवढ्या मॅचेस भरवल्या जातात तिथं आम्ही जास्तीत जास्त पार्टिसिपेट करण्याचा प्रयत्न नेहमी असतोच आमचा. अच्छा. तुमचं नाव सांगा. माझं नाव अनुजा दळी. अनुजा दवळी. तुझं? श्रुती बेंद्रे. श्रुती बेंद्रे. बेंद्रे. गार्गी साखरे. अच्छा. वैष्णवी नंदन. बरं, काय सांगशील तू, किती आत्तापर्यंत संघात खेळली किंवा तुमचा एकच संघ असतो, तुम्ही असं ह्या संघात इकडे त्या संघात असं करता कधी? नाही, तुमचा हा एकच फिक्स संघ आहे. बरं, आत्तापर्यंत किती तुम्ही ठिकाणी खेळला तुम्ही क्रीडा पातळीवर? आम्ही स्टेट खेळलोय, मी नॅशनल खेळले. बरं, गाव पातळीवर असं कुठे कुठे तुम्ही खेळला? जसं आज दोरगेवाडी तुम्ही आला इथे. असं बऱ्याच ठिकाणी गेलेले, मांडवे वगैरे. अच्छा. तुम्ही आता सातारा, मग आता सातारा जिल्ह्यात
मांडवे, दोरगेवाडी, अजून भिलार भिलार, महाबळेश्वर. अच्छा. बरं. दोरगेवाडी तर तुम्हाला आज काय वाटतं? दोरगेवाडीत पहिल्याच वर्ष आलाय तुम्ही. चांगलं आयोजन केलंय त्यांनी, छोटं पण चांगलं आहे, बक्षीस चांगलं आहे, पोरींची सोय चांगली आहे. अच्छा, सोय वगैरे ठेवलंय सगळं, व्यवस्थित खुर्च्या वगैरे पण नियोजन. आहेत. नियोजन पण व्यवस्थित ठेवलंय. अच्छा. रूम वगैरे दिल्यात मुलींना, सुरक्षतेची पण काळजी आहे इथे. बर. अच्छा, म्हणजे मंडळाने आणि सरपंच, उपसरपंच आणि मंडळाने सर्व म्हणजे नियोजन व्यवस्थित केलेलं आहे. मग किती दिवसाचा तुम्हाला आज उद्या 2 दिवसाचा मुक्काम आहे का? नाही, एक दिवसाचा मुक्काम. अच्छा. गाव कुठलं? हीच आहे. होय. नाव काय तुमचं? माझं नाव अण्णा बंडू दोरगे. अण्णा बंडू दोरगे. दोरगे. मग काय आता तुम्ही सामने बघताय, काय वाटतं, कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं. आहे की बरं आहे, हां, चांगला आहे. किती वर्ष झाली सामने भरते तुम्ही? लय दी म्हणजे किती? 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष? 10-15 वर्ष झाली. काय सांगताय? हो. वा वा वा. तुम्हाला म्हणजे हे छोटंसं गाव आहे डोंगरातलं, त्याच्याबद्दल काय अभिमान वाटतो? काय म्हणजे चांगले काय म्हणजे कार्य करतात? हां, चांगलं वाटतंय. 15-16 वर्ष झाली. हां. बरं. होय. हो, जास्तच झाली. जास्त झाली पण 15-16 धरली. बरं. आणि सरपंच, उपसरपंच मंडळाचं कार्य कसं आहे गावात? चांगलं आहे. चांगलं आहे ना? चांगलं आहे. काय सांगताय? अच्छा. म्हणजे तुम्ही आज सामनं बघता इथं, अगदी मंत्रमुग्ध होऊन सामनं बघताय तुम्ही. काय पोरांचं सामने बघताय, कसं वाटतंय? लहान मुलं खेळते ती. छान वाटतंय. हां, महिला पुरुष कबड्डी स्पर्धा आहेत. चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. अच्छा. आमचं गाव ठिकाणी नवनाथ क्रीडा मंडळ दोरगेवाडी संघ जिंकलेले आहे. अटी-तटीची लढत झाली आणि चांगली चमकदार कामगिरी या नवनाथ क्रीडा मंडळाने केलेली आहे आणि चांगला म्हणजे बघण्यास जो चांगला खेळ केलेला आहे. तर त्यांच्याकडून या मुलांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगशील? बोल, काय वाटतं खेळताना? काय वाटलं? संघ जिंकला तुमचा, काय वाटतंय? काय नाही वाटत? हां, आनंद वाटला. दररोज प्रॅक्टिस करतो. काका जोरगे सरपंच आमच्या रोज इथे प्रॅक्टिस घेण्यासाठी येतात आणि आम्ही मॅच जिंकलो ते आनंदच आहे. काय सांगताय? म्हणजे काका दोरगे सरपंच तुमचं जो प्रॅक्टिस घेतात, 5 वाजता प्रॅक्टिस घेतात मुलांसाठी वेळ देतात खेळायला. हां. त्यासनी खेळाची आवड असल्यामुळे त्यांनी आमच्यासाठी 38 किलोचे सामने ठेवले. वा, छान. आणि तुम्ही किती आत्तापर्यंत संघ खेळला इथे? संघ आम्ही आता 2-4 वेळा गेलतो बाहेर खेळायला. 2-4 वेळा? नरवणे बरं. इकडे असं. हां. मग किती नरवण्यात जिंकला का तुम्ही? नरवण्यात तवा 1 राऊंड जिंकलेलो. बरं. आतापर्यंत किती म्हणजे मैदानात खेळला तुम्ही? आम्ही आतापर्यंत 2 मैदानात खेळलो. हां. नरवण्यात एक आणि तिकडे एक सातारला एक गेलतो तिथे. बरं. सातारमध्ये 1 राऊंडला जिंकलेलो क्वार्टर. हां. अच्छा, क्वार्टर फायनल. आणि आज जरा चमकदार कामगिरी केली, चांगले गुण मिळाले, बोनस मिळाला आणि कमी वेळात तुम्ही संघ तुमचा जिंकलेला आहे. काय वाटतंय? आनंद वाटतो. ठीक आहे. मायभूमी न्यूजतर्फे तुम्हाला पुढील वाटचाल शुभेच्छा. असंच चमकदार कामगिरी करत राहा. धन्यवाद. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.